हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम नाशिककर कोमल या यूट्यूब परिवारातर्फे आपणास सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हिंदू नवीन वर्षाची अर्थात मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होत असते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. तर यंदाचा गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी गुरुवारच्या दिवशी आलेले आहे. गुरुवारी नवीन हिंदू वर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावे, यशाची गुढी उंच राहावी अशी इच्छा या दिवशी आपण व्यक्त करतो. गुढीलाच ब्रह्मध्वज असं देखील म्हटलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी विधिवत पद्धतीनं गुढी उभारणं महत्त्वाचं आहे. तितकंच विधिवत पद्धतीनं गुढी उतरवणं देखील महत्त्वाचं असतं. गुढी कशी उभारावी हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उतरवायची आणि त्यानंतर त्या सामानाचं काय करायचं गुढीच्या याबद्दलची देखील माहिती सांगणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवचैतन्याची गुढी उभारतो. सकाळी सकाळी लवकर उठून आपण गुढी उभारतो. यंदा गुढीपाडवा आणि अमावस्या एकाच दिवशी आहे. मग गुढी कशी उभारायची हा प्रश्न तयार झालेला आहे. तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते. त्याच दिवशी आपल्याला ही गुढी उतरवायची असते. तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी ही गुढी उतरवायची असते गुढीपाडव्याच्या दिवशी. पण जनरली आपल्याकडे दुपारीच म्हणजे एक 12 वाजले की 12 वाजेनंतर लगेच गुढी उतरवली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ बघून घ्यायची आणि त्याच्या आतच सूर्यास्त होण्याच्या अगोदर आपल्याला ही गुढी उतरवायची असते. सकाळी गुढी उभारतो आपण. तर गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो तशीच विधिवत पूजा आपल्याला गुढी उतरवताना करायची असते. तर गुढी नक्की कशी उतरावी? गुढी उतरवताना आरतीचं ताट आपल्याला करून घ्यायचं आहे. गुढी उभारताना ताट केलेलं असेल तर तेच ताट गुढी उतरवताना तुम्ही वापरायचं आहे. ताटामध्ये आपल्याला हळद कुंकू, फुलं, अक्षता, निरांजन ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे. गुढीला परत उदबत्ती लावायची आहे. दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. उतरण्याआधी गुढीची पूजा आपण करून घ्यायची आहे. तर काय करायचं, दुपारी तुम्ही गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळी आपण बनवतो तर त्या पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. किंवा तुम्ही गुढी जर संध्याकाळी उतरवणार असाल तर संध्याकाळी गुढीला हळद कुंकू, फुलं वाहून गुढी उतरवायची आहे. सर्वप्रथम गुढीला कुंकू लावायचं, हळद लावायची. त्यानंतर गुढीला धूपदीप दाखवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, आरती ओवाळायची आहे. गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा. भले तुम्ही दुपारी गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवला असेल पुरणपोळीचा, तर संध्याकाळी देखील तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. गुढीला नमस्कार करायचा आणि गुढी सावकाश खाली उतरवून घ्यायची आहे. क्वचित काही ठिकाणी गुढी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उतरवली जाते. पण बहुतांश ठिकाणी गुढी सूर्य डोक्यावर आला म्हणजे एक साधारणतः 12च्या आसपास ही गुढी खाली उतरवली जाते. गुढी उतरवली की ती आपण घरामध्ये न्यायची आहे. घरामध्ये जिथे आपण देवघर असतं तिथे ती गुढी उभी करून ठेवायची आहे. त्यानंतर आपली सर्व जेवणं वगैरे आटोपली की त्यानंतर आपण जी गुढी उभारलेली असते तिचं सर्व साहित्य योग्य पद्धतीनं हाताळणं गरजेचं आहे. गुढीला आपण जी कडुलिंबाची पानं वापरतो, हार वापरतो, ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. जवळपास नदी असेल, तलाव असेल तिथे तुम्ही ते हार, कडुलिंबाची पानं विसर्जित करून द्यायची आहे. किंवा कडुलिंबाची पानं तुम्ही धान्यांमध्ये देखील मिसळू शकता. त्यानंतर जी साखरेच्या गाठींची माळ असते, जिला आपण हारकडे असं म्हणतो, तर ती सर्वांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. सर्व कुटुंबियांनी वाटून घ्यायची आहे. गुढीला आपण जो कलश वापरतो तो त्याच्या जागेवर म्हणजे देवघरात तो ठेवून द्यायचा आहे. नंतर पुन्हा पूजेसाठी तो कलश तुम्ही वापरू शकता. गुढीसाठी आपण जर साडी वापरली असेल किंवा ब्लाऊज पीस वापरले असेल तर ते घरातील स्त्रियांनी वापरायचं आहे. गुढीसाठी वापरलेलं छोटं वस्त्र असेल, तुम्ही जर एक सुती लाल रंगाचं वगैरे वस्त्र गुढीसाठी नवीन खरेदी केलं असेल तर ते मंदिरात तुम्ही दान करू शकता किंवा देवपूजेसाठी ते वस्त्र तुम्ही वापरू शकता.
गुढीसाठी जी काही काठी वापरलेली असेल तर ती काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तुम्ही ती घरात किंवा पुढच्या वर्षी गुढीसाठी ती सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायची आहे. गुढीला दाखवलेला नैवेद्य देखील तिथून उचलून घ्यायचा आहे, तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. त्यानंतर गुढीजवळ रांगोळी काढलेली असेल तर ती गोळा करून घेऊन तिची देखील विल्हेवाट लावून द्यायची आहे. निर्माल्याच्या ठिकाणी ती विसर्जित करून द्यायची आहे. गुढीला दाखवलेलं नैवेद्य इथे तिथे पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तो नैवेद्य गाईला अर्पण करून द्यायचा आहे, तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे. पाडव्याला उभारलेला ब्रह्मध्वज अर्थात गुढी म्हणजे आनंदाचं, यशाचं आणि नवचैतन्याचं प्रतीक म्हणून आपण ती गुढी उभारत असतो. त्यामुळे गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे आनंदानं, उत्साहानं गुढी उभारतो त्याचप्रमाणे गुढी उतरवताना देखील आनंदाचं, उत्साहाचं वातावरण ठेवायचं आहे. बऱ्याच घरी काय करतात, गुढी उतरवतात आणि ती तशीच टाकून देतात एका साईडला. मग त्या हाराची जी गाठींचा हार बनवलेला असतो त्या गुढीसाठी, तर त्याला मुंग्या वगैरे होऊन जातात आणि त्या गुढीचे देखील हाल होतात. ते पानं वगैरे वाळून खाली पडतात, लोक त्याच्यावरती घरातले सदस्य पाय देतात. तर असं न करता गुढीचं जे साहित्य आहे ते योग्य प्रकारे हाताळणं तेवढंच गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आनंदाने, उत्साहाने आपण गुढीसाठी सर्व साहित्य जमा करतो, त्याचप्रमाणे गुढी उतरवल्यानंतर तेवढ्याच उत्साहाने त्या साहित्याची देखील आपण विल्हेवाट लावून द्यायची आहे. तुमच्याकडे गुढी कोणत्या वेळेत उतरवतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी कशी उतरवायची, कधी उतरवायची, गुढी उतरवल्यानंतर त्या साहित्याचं नक्की काय करायचं अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. एक 10-12 किलोमीटर अंतर आपण पार केलं की तिथल्या भाषेमध्ये फरक पडतो. त्याचप्रमाणे अंतर बदलले की तसं येथील सणावारांच्या प्रथा परंपरेमध्ये देखील थोडासा बदल जाणवू शकतो. तर आमच्याकडील परंपरांमध्ये आणि तुमच्याकडील परंपरांमध्ये देखील थोडाफार बदल असू शकतो. तर तुमच्याकडे जशी प्रथा असेल, परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही गुढी उतरवू शकता. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना गुढी उतरवण्याची पद्धत कळेल. त्याचबरोबर गुढीच्या साहित्याचं काय करायचं ते देखील समजेल. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी एक बेल आयकॉन दिलेला आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.